नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मी निघाली ही जाळी घेऊन भाजी धुवायची, भाजी तोडायला गवारीची. या मग गवारीची भाजी तोडायची आहे. ही भाजी कशाची आहे सांगा बघू कमेंटमध्ये. हे बघा, ही कशाची भाजी आहे? चवाळीची कवळी कवळी पानं, गवारीची भाजी. साऱ्या घरात ही आहे गवारी. उन्हात आहे गवारी तोडायची म्हणजे फार अवघड आहे बरं का. हे कूस सगळी हाताला लागली, चावायला लागली. शर्ट घालून ड्रेस फुल घातलेला, पण गवारी मस्त आहे. हा, ते कुठं कुठं तरी देशी गवारी सोडून दुसरी पण गवारी आहे ना, ते गुळगुळीत लागते ती देशी गवारी. कुशीची गवारी आहे आपली. चवीला. पण उद्या नाही तर परवा परत तोडायला पाहिजे बघ का, नाहीतर ते हे होणार, जून होणार. चवीला आहे ना गवारी, परवा आपण केलतीच की, चवदार आहे. गवारी तोडायचा कंटाळा येत नाही, पण उन्हानं पाठ भाजून निघायला लागली. म्हटलं संध्याकाळ फक्त तोडायची, परवा दिवशी परत काढायची. जून झालेली गवारीची शेंग परत काय कामाला येत नाही. तोडल्या बऱ्यापैकी तरी आपल्याला पुरतील की चौघा जणांना पुरवली एवढी काही झाली. सकाळी जरा लवकर तोडायला पाहिजे, पाणी पण द्यायला पाहिजे त्याला, सुकायला लागलं. काय होतंय, बारीकी रोप आहेत का नाही, पाणी नसलं खुसखुशीत जमीन असली का नाही हातात येतात शेंगा काढायला लागली, तोडायला लागली. तोडून आणली बोटांची आगोती. ओरिजिनल गवारी आहे ना त्यातली. ओरिजिनल म्हणजे मूळचं बियाणं, त्याला कुस जास्त आहे. प्रसिद्ध भांडं आहे ते कुशीचं, हे भाजी तोडायचं. पोपटी सुनेता त्यांच्यावर पण व्हिडिओ काढले होते. पोपटी कलरचं भांडं वापरले, वर्ष दीड वर्ष झालं. करवंदाच्या जाळीला करवंद असतील म्हणून मी आले, पण इथं अलीकडच्या बाजूची करवंद सगळ्यांनी काढूनच नेली. हा, ते खूपच म्हणजे काटे आहेत त्याला. म्हटलेलं की आता मला इथं करवंद खायला नक्कीच मिळणार, ह्या अपेक्षेने मी एवढ्या लांब आले. पण बघूया काय चार सापडली तर सापडली. पिकलेली नाहीत, कच्ची तेवढी राहिलीच शिल्लक. पिकलेली सगळ्यांनी नेली. मी परवा व्हिडिओ काढला तेव्हा इथं पिकत आलेली होते, पण आता काही अवेलेबल नाही. बघूया. अरे बापरे, नेलीत कोणीतरी. तर इकडं म्हणजे राबता असतो, वाट असते, कुणाचं कोण नसतं, पण एरवी जाणारे असतात. पण असो, जे असेल ते असेल. आता नाहीत म्हटल्यावर काय करणार. हे आता पिकत आलेत, जराशी 2-3 दिवसात हे पिकतील. हे अशी लालसर होत आले. एखादं म्हटलं मिळेल, पण नाही. हे पण छान लागतात. एक दिसतंय पण लांब आहे, काळो. जाऊ दे, आपण आपलं घर गाठलेलं बरं. ऊन पण फार लागतं, बोरं पण नाहीत. टोपी हाताला लागेल ते घातली ना आले, कारण ऊन फार लागतं. पातेलं पण आणलेलं, कात्री पण आणली. असा विचार करा काय तर रानमेवा खायला मिळेल. बट काय नाही, बट आता घर गाठ, बाकी काय नाही. वळवानं घालण्याचं उत्तम ठिकाण कर्णावर टाकते. सावलीतनं जाताना बरं वाटते, उन्हात ना झालाय अवतार. लय लागते. करवंद खाण्याची हौस भागवून घ्यायची, त्यामुळे काय करू शकत नाही. सावलीत किती मस्त वाटते.
घराजवळ आल्यावर जरा बरं वाटलं. जास्त चालायचं अंतर नाही. फुलं बघायला आलते तर फुलांची परिस्थिती उन्हानं, एक कळी दिसते तिथं, एकच कळी दिसायला लागली. घरात जाऊन मस्तपैकी थंडगार व्हायचं, थंडगार. आंब्याची मुरचिंबेड आंब्याच्याच हे चिकार होतात, त्याचं उत्तर मिळतं ह्या सावलीत आल्यावर. कुठं आलास माझ्या अगोदर? हां होय साई, सोबत आलतास ना माझा. झुल्यावर बसून जरा झोके घ्यायचे, थंड पाणी प्यायचं, फ्रेश व्हायचं.